नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 23 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी नागराज काका सुमन काकूची माफी मागत असतात. त्यावेळेला रविराज काका म्हणतात, नागराज, तू सुमनला किडनॅप जरी केलेलं नसेल पण तुझ्या आधीच्या चुका माफ होणार नाहीये. नागराज काका म्हणतात, मी सुमनची पाय धरून माफी मागायला तयार आहे. अगदी पायावर डोकं टेकून माफी मागायला तयार आहे. सुमन, मला माफ कर. या सगळ्यांसमोर मी तुला वचन देतो सुमन, इथून पुढे मी कधीही तुझ्यावर हात उचलणार नाही. आणि तू पण मला वचन दे की इथून पुढे तू मला कधीही सोडून जाणार नाही सुमन. असा रडण्याचा कांगावा करतात आणि हळू आवाजात सुमन काकूला म्हणतात, या दोघांना जसं न सांगण्याचा शहाणपणा केला ना, तसं इथून पुढे कोणाकडे पण तोंड उघडू नको. तर हे वाक्य ऐकून सुमन काकू खूप घाबरतात. तितक्यात अर्जुन सायलीचे लक्षात येतं. तेव्हा अर्जुन पटकन नागराज काकाला उठवतो, शांत करतो आणि विचारतो, नागराज काका, एवढं तर आता क्लिअर झालं आहे की सुमन काकूच्या किडनॅपिंगमध्ये तुझा काही हात नाही आहे. पण मला हे सांग, तुझ्या फोनमध्ये हा व्हिडिओ आला कुठून? तेव्हा सायली पण म्हणते, सांगा ना काका, कुठून आला? रविराज काका पण म्हणतात, काय हे नागराज, कसं काय आला तुझ्या फोनमध्ये? तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात, अरे हे काय आहे, मी पाहिलेलंच नव्हतं, शक्यच नाही, माझ्या फोनमध्ये कसं काय राहणार हा व्हिडिओ? सायली सांगते, जेव्हा काव्याने तुमच्या फोनमधून सखीचे फोटो घेतले होते त्याच वेळेला हा व्हिडिओ आला आहे तुमच्या मोबाईलमधून. तर मग सांगा ना काका, कुठून आला हा व्हिडिओ? तेव्हा नागराज काका लगेच नाटक करतात, अरे सुमनची अशी अवस्था मी पाहिली असती ना तर माझ्याकडनं राहिलंच गेलं नसतं, अगदी वेडा झालो असतो मी पहिल्यांदाच बघतोय हे बघ, पाहिजे तर माझ्या फोनमध्ये बघ आहे का नाही व्हिडिओ. तर लगे अर्जुनला फोन काढून दाखवता, तर त्यामध्ये व्हिडिओ काही नसतो. तेव्हा प्रिया म्हणते, या नागोबाच्या डोक्यात बरं आलं तो व्हिडिओ डिलीट करायचं. तेव्हा सायली म्हणते, जाऊ द्या काका, नसेल व्हिडिओ. तेव्हा नागराज काका म्हणतात, असं कसं जाऊ दे, मला खात्री हे सगळं त्या महिपतनेच केलं असणार. आणि अर्जुन, तू फक्त एकदा माझी त्याची भेट घडून आण, नाही त्याला मारून टाकल्यानंतर काय मग? तेव्हा अर्जुन नागराज काकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, रिलॅक्स. तर लगेच पूर्ण आजी म्हणतात, नागराज, महिपतला जी शिक्षा होणार ती कायद्याने होईल, पण तुला ही शेवटची संधी आहे. इथून पुढे सुमनला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. लगेच नागराज काका म्हणतात, पूर्णाई, तुमची शपथ घेऊन सांगतो मी, यापुढे सुमनला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही मी. तितक्यात सुमन काकूची अवस्था खूप विचित्र होते. त्या खूप घाबऱ्या झालेल्या असतात. तर तेव्हा लगेच सगळे विचारतात, सुमन काय झालं तुला, काय झालं तुला? नंतर त्यांना पाणी प्यायला देतात. नागराज काका जाणार असतात सुमन काकूकडे, पण अर्जुन लगेच त्यांना मागे ओढतो. तर पूर्ण आजी विचारतात, सुमन काय होतंय तुला नेमकं? लगे प्रिया म्हणते, सुमन काकू, त्रास होते का तुला? अश्विनला बोलू का? प्रतिमा आत्या लगेच त्यांना जवळ घेतात आणि शांत करतात. तर सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही थोडा आराम करा, दगदग झाली ना म्हणून असं होत असेल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, असं करा ना तुम्ही, सगळ्यांनी आज इथंच थांबा, कारण सुमनची अवस्था अशी आहे की ती घरी पण नाही जाऊ शकत. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन राहील दादा इथे, पण मला घरी जावं लागेल. आम्ही दोघं घरी जातो, कारण मला दिवा पण लावायचा आहे. तर लगेच नागराज काका म्हणतात, अरे दादा, आपण आपल्याच घरी जाऊ ना, इथे कसं उगाच त्यांना त्रास. तेव्हा सायली म्हणते, हे पण घर त्यांचंच आहे नागराज काका, कारण कसं आहे, सुमन काकूला थोडं बरं वाटलं म्हणजे त्यांना विचारता येईल की महिपतने त्यांना कसा त्रास दिला. त्यानंतर प्रतिमा आत्या आणि विमल दोघींनी धरून सुमन काकूंना गेस्ट रूममध्ये नेलेलं असतं. तर नागराज काकाजवळ येतात. तेव्हा थोड्या वेळ थांबतात, कारण त्यांना बघूनच त्यांना भीती वाटत असते. नंतर त्या गेस्ट रूममध्ये निघून जातात. तर सायली सर्वांना तिळगुळ देते आणि नंतर नागराज काकांना पण देते आणि म्हणते, तिळगुळ घ्या. आणि अर्जुन म्हणतो, गोड गोड बोला. तर दुसरीकडे साक्षीचा सीन बघायला मिळतो. साक्षी खूप घाबरलेली असते, फोन स्विच ऑफ करते आणि तिथे विचार करत राहते, अण्णा जर जेलमध्ये गेले तर मला जाळण्याचा प्रयत्न केला कोणी? कोणाला तरी चांगलंच माहिती आहे की मीच साक्षी शिकरे आहे म्हणून, ते मला मारून तर नाही ना टाकणार. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. सायली अर्जुनला म्हणते, नागराज काकांना आपण काय समजलं होतं आणि ते काय निघाले, पण एवढं वर्ष रविराज काकांनी आणि बाकीच्यांनी त्यांच्यावर विश्वास कसं काय ठेवला? तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण पण फसलो ना. मी तर नागराज काकाला लहानपणापासून ओळखतो, तरीसुद्धा मला हे कळलं नाही की तो किती नीच आहे.
सायली म्हणते, पण आता सुमन काकू आपल्या घरात आहे, तोपर्यंत तर अगदी सेफ आहेत. पण मग त्यांच्या घरात गेल्यानंतर त्यांना त्यांच्यासमोरच राहावं लागेल. तेव्हा कुठल्या बाईला आवडेल ना की तिचा नवरा या थराला जाऊ शकतो म्हणून. पण एक बरं झालं आपण हा सगळा आरोप महिपतवर ढकलला म्हणून. म्हणजे नागराज काकाला असं वाटेल की आपला त्यांच्यावर अजिबात संशय नाही आहे. पण सुमन काकूंची काळजी वाटते, खूप घाबरले त्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हा घाबरली ती, पण तू जो धीर दिला आहे ना त्यामुळे आता सुमन काकू थोडी खंबीर झाली आणि हे फक्त तूच करू शकते. तर लगेच सायली तिथून जाणार तितक्यात अर्जुन तिला थांबवतो. नवरा इथे बेडरूममध्ये असताना बायको कसं काय बेडरूमच्या बाहेर जाऊ शकते. तेव्हा सायली म्हणते, सुमन काकू गेस्ट रूममध्ये एकट्याच झोपल्या आहे ना, तेव्हा त्यांची सोबत द्यायला पाहिजे ना, म्हणून मी आज त्यांच्यासोबत झोपणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते पण आहे. तर सायली म्हणते, तुम्हाला जर वाटत नसेल का मी तिकडे गेलं पाहिजे तर मग मी सुमन काकूला इथे घेऊन येते. तेव्हा लगे अर्जुन म्हणते, नाही नाही ठीक आहे, तू जा तिकडे, कारण सुमन काकूला कोणतरी सोबत लागेल ना, म्हणून तू जा, गुड नाईट. तेव्हा सायली गुड नाईट म्हणून तिथून निघून जाते. तर दुसरीकडे साक्षी आणि सचिनचा सीन बघायला मिळतो. सचिन आलेला असतो साक्षीकडे आणि तो म्हणतो, काय झालं सॅम, तुला किती फोन केले, फोनच लागत नाही तुझा. तेव्हा सचिन म्हणतो, हे बघ आपण डिनरला जाऊया, म्हणजे तुला मस्त फ्रेश वाटेल. हे काय, तुझा फोन पण बंद आहे, इथेच ठेवला आहे तू. तो फोन उचलतो आणि स्विच ऑन करतो, पण मग ते काही आवडत नाही साक्षीला. ती म्हणते, नाही मला स्विच ऑफच पाहिजे, राहू दे माझा फोन इथे. परत सचिन म्हणतो की आपण कुठेतरी बाहेर जाऊया, मस्त जेवण करूया. तेव्हा साक्षी म्हणते, नाही मला बाहेर अजिबात जायचं नाही, आपण इथेच काहीतरी ऑर्डर करूया आणि इथेच जेवण करूया. सचिन म्हणतो, अगं तुझा फोन पण बंद आहे, कसं काय ऑर्डर करणार. तेव्हा लगेच साक्षी म्हणते, अरे मग तुझ्या फोनवरून कर ना ऑर्डर. तर सचिन ओके म्हणतो. तर दुसरीकडे नागराज काकाचा सीन बघायला मिळतो. नागराज काका म्हणत असतात, सुमन तिथे सुभेदारांच्या घरी राहिली आहे, म्हणजे हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे. नागराज काका म्हणतात की सुमनने आत्तापर्यंत तोंड बंद ठेवलं आहे म्हणून ठीक आहे, पण तिने जर तोंड उघडलं भावनेच्या भरात तर माझी तर मग वाटच लागली. प्रियाला फोन करूया. तर लगेच ते प्रियाला फोन करतात. तर प्रिया झोपलेली असते, ती तिथून उठून बाहेर येते. तर दुसरीकडे सायली आणि सुमन काकू झोपलेले असतात. सुमन काकूंना तेच दृश्य दिसत असतात झोपेत पण, की नागराज काकांनी त्यांना कसा त्रास दिलेला आहे ते. नंतर ते झोपेतनं उठून डचकतात. तर सायली पण उठते, सुमन काकू काय झालं म्हणून विचारते. तर दुसरीकडे प्रियाने नागराज काकांना फोन केलेला असतो. तर नागराज काका विचारतात, सुमनने काही तोंड तर नाही ना उघडलं मी घरी आल्यानंतर. तेव्हा प्रियाला हसू येत असतं, इतके दिवस तुम्ही तुमच्या बायकोला बिंडोक म्हणत होता, आज तिने तुमची झोप उडवली आहे. तेव्हा नागराज काका म्हणतात, जास्त बडबड करू नको, जे विचारलं तेवढंच सांग फक्त. तर प्रिया म्हणते, अजून तरी सुमनने काही तोंड उघडलं नाही आहे. तर दुसरीकडे सुमन काकू सायलीला सांगत असतात, अगं सायली, स्वप्नातसुद्धा तेच दिवस दिसतं आहे मला, खूप भयंकर होतं गं. यांचा राग, बाजूला बांधलेला महिपत, स्वप्नातसुद्धा तेच दिसतं आहे गं मला. तर सायली त्यांना समजवत राहते की सुमन काकू तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता आपल्या माणसांमध्ये आहात, तेव्हा आता शांत झोपा. नंतर सुमन काकू शांत होतात आणि त्यांना पाणी प्यायचं असतं. तर तिथं पाणी नसतं, तेव्हा सायली पाणी घ्यायला जाते. परत नागराज काका प्रियाला सांगत असतात, तू घरात असं काहीतरी कर की सायली आणि अर्जुन तपास करण्यासाठी बाहेर गेलेच नाही पाहिजे, ते घरातच राहायला पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते, तुमची ना झोपच नाही उडाली आहे, तुमचा मेंदू गंजला आहे. तर त्याच वेळेला सायली गेस्टरूममधून घरात येत असते पाणी घेण्यासाठी आणि प्रिया नेमकी दरवाजाजवळ उभी असते. सायली दरवाजा लोटते आणि लगे प्रियाला धक्का लागतो. तर तिच्या हातातला फोन खाली पडतो आणि त्या फोनवर नागराज काका म्हणून लिहिलेलं असतं. तेव्हा लगेच सायली फोन उचलते आणि तीच बोलायला लागते नागराज काकाबरोबर. तर लगेच नागराज काका तिकडून बोलत असतात, आणि मला आणखीन प्रॉब्लेम झालेला चालणार नाही आहे, कळलं. तर हे बोलणं सायली ऐकते आणि ती म्हणते, मी सायली बोलते नागराज काका. तेव्हा नागराज काका लगे म्हणता, अगं सायली, मी तन्वीशी बोलत होतो आणि तू कसं काय फोन घेतला. तेव्हा सायली म्हणते, मी इथूनच चालली होती. प्रिया घाबरली आणि तिच्या हातातनं फोन खाली पडला, पण तुम्ही एवढ्या रात्रीचा का फोन केला. तेव्हा लगेच नागराज काका म्हणतात,
अगं तेच सुमनची काळजी वाटत होती ना, म्हणून विचारपूस करण्यासाठी केला होता. तर सायली म्हणते, ते प्रॉब्लेमबद्दल काय विचारत होता तुम्ही? तेव्हा नागराज काका म्हणतात, अगं मी असं म्हणत होतो की आता इथून पुढे सुमनला मी नजरेआड होऊच देणार नाही, कारण कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झालेला मला चालणारच नाही. तेव्हा सायली म्हणते, हे विचारण्यासाठी तुम्ही मला नाही तर त्यांना फोन करायला पाहिजे होता ना, प्रियाला का केला? तेव्हा नागराज काका म्हणतात, आता तुम्ही आधीच सगळे माझ्यावर नाराज आहेत आणि प्रियाच एकटी आहे की ती माझ्याशी बोलते व्यवस्थित, म्हणून मी तिला फोन केला. तेव्हा प्रिया फोन हिसकत असते, पण सायली काही देत नाही. ते म्हणते, मी बोलते ना, शेवटी किती जरी झालं तर ती माझी सख्खी पुतणी आहे ना. तर लगेच प्रिया फोन हिसकून घेते सायलीकडून. सायलीला म्हणते, तुझं खूप झालं, आणि नागराज काकांना फोनवर सांगते की ठीक आहे काका, मी उद्या करते फोन तुम्हाला, आणि आता झोपा तुम्ही. तेव्हा लगेच ते हो म्हणतात आणि फोन ठेवून प्रिया नंतर मध्ये निघून जाते. त्यानंतर सकाळ झालेली दाखवली आहे. पूर्ण आजी येतात आणि अर्जुन, अस्मिता आणि प्रताप काका तिथे डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. आणि पूर्ण आजी म्हणतात, सायली मला थोडं दूध दे बरं, पित्त झाल्यासारखं वाटतं आहे. त्यानंतर सायली लगेच दूध घेऊन येते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, सुमनला या मैफतने किती त्रास दिला असेल, काय भीतली असेल तिच्यावर. तेव्हा लगेच प्रताप काका म्हणतात, पण सुमनला किडनॅप केलंच का या मैफतने? तर अर्जुन सायली लगेच एकमेकांकडे बघतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना सांगत असते, सुमन काकू कशा कशातनं गेली याची कल्पना पण नाही करू शकत आपण, त्यामुळे त्यांचा मेंटल बॅलन्स हलण्याची शक्यता आहे. तर हे नागराज काका ऐकत असतात. आणि दुसरीकडे कल्पना काकू जेवण बघतात, तर भांड्यामध्ये काही स्वयंपाक बनवलेला नसतो, पण सायली स्वयंपाक करून गेलेली असते आणि तो सगळा स्वयंपाक प्रियाने फेकून दिलेला असतो. नंतर सायली परत येते. तेव्हा लगेच प्रियाच तिला म्हणते, तू स्वयंपाक करायचं विसरली आणि म्हणते स्वयंपाक केला आहे. तेव्हा सायली म्हणते, मी तर स्वयंपाक करून गेली होती. तर लगेच प्रिया म्हणते, दाखव मग कुठे. तर सायली म्हणते, काय माहीत भूत आलं होतं की कुठली चेटकीन. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.